तर गेल्या मागच्या 15 तर 20 दिवसापासून आहे ना आपल्या कॉलेजला होत्या सुट्ट्या. तर मागच्या 2 दिवसापासूनच आपलं कॉलेज चालू झालेलं आहे. तर मग आहे ना आपले वार्षिकचे पेपर पण चालू झालेले. तर आजपासून पुढे 10 तर 12 दिवस आपले अजून वार्षिकचे पेपर चालणार आहे. तर मग आज रोजी आपला पहिला पेपर होणार होता मराठीचा. तर मग पेपर होऊन आहे ना आपल्या कॉलेजमध्ये ना छोटासा एक कार्यक्रम पण आयोजित केलेला होता. तर मग आता आम्हाला आहे ना उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिकांची तर वाटप झालेली आणि मराठीचा पेपर असल्या कारणाने ना पेपर 80 मार्कांचा होता आणि आपल्याला आहे ना तो संपूर्ण लिहून 2च तासामध्ये सबमिट करायचा होता. तसंच आहे ना आपली उत्तरपत्रिका पण बरीच मोठी होती म्हणून आहे ना आम्हाला तर अर्धा तास नुसता पेपर आखण्यामध्येच. तर मग 1.5-2 तासाची मेहनत करून फायनली आमचा पेपर लिहून झाला. जसं की मी तुम्हाला बोललोच होतो की आपली शाळेत आहे ना एक मस्त कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे. तर मग 5-10 मिनिटात आहे ना त्या कार्यक्रमाची पण सुरुवात होण्यामध्ये होती. तर हा एक फक्त कार्यक्रमच नसून हे एक शिबिर होतं बरं का. आणि या शिबिरमध्ये मुख्य उपस्थिती म्हणजे ना धुळे जिल्हा ग्रामीणचे आपले आमदार म्हणजेच आपले रामदादा पाटील यांची आपल्याला उपस्थिती लाभली. तर मग आता इथं कार्यक्रमाला झाली सुरुवात. तर मग आता आम्ही घेतो शिबिर बघण्याचा आनंद. तुम्ही घ्या तेवढ्यात फॉलो करून.